श्री स्वामी समर्थ मंडळी. तर इथं हे मी 4 ब्लाउज कट करून ठेवले आहेत, जे की मी अस्तर कट करून ठेवलेलं होतं, तुम्हाला दाखवलंच होतं. आणि मेन कपडा जे होता ते कट करायचा राहिलेला होता ब्लाऊज पीसचा, तेच मी तर कट करून घेतलं. त्याच्यानंतर हे एक ब्लाऊज मला कट करायचं होतं, जे की बोटनेक मला डिझाईनमध्ये शिवायचं आहे. तर त्याच्यात अस्तर मी आता इथं प्रेस करून घेते. तर इथं घडी घातल्यानंतर चुन्या वगैरे खूप पडतात, त्याच्यासाठी मग प्रेस केलेली राहिली का आपल्याला कटिंगला किंवा मापं टाकायला पण सोपं जातं आणि फिनिशिंगमध्ये पण याचा खूप फायदा होतो. तर इथं फॅन चालू असल्यामुळे अस्तर खूप उडत होतं हवेचं. तर इथं मी आता पटकन इथं अस्तरला मी प्रेस करून घेते. तर हे ब्लाऊजमध्ये एक माझं चूक झाली, तेच मी तुम्हाला पुढे सांगेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यासाठी. तर इथं मी पटकन आता प्रेस करून घेते आणि लगेचच इथं कट करायला घेते. तर मी अस्तर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज होतं. तर पटकन मी कपड्यावरच कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून माझा वेळ वाचेल. तर याची डिझाईन असल्यामुळे खूप ॲडजस्ट करायला वेळ झाला आणि एका ब्लाऊजला मला कमीत कमी अर्धा तास लागलेला इथं कट करायला. तर काय झालं होती चुकी मी तुम्हाला दाखवते. तर इथं प्रेस करायच्या वेळेस जे आहे ना, अशा प्रकारे इथं जाडलं, म्हणजे प्रेस मला असं वाटलं मी बटन बंद केलेलं आहे, पण ते बटन चालू होतं आणि प्रेस खूप गरम झाली होती. तर त्याच्यात तिथं कपड्याला जे आहे तो जाड लागला. पण ते जिथं मला कपडा लागणार होता ते सोडून इथं जाड लागलेला होता, त्याच्यामुळे मग बरं झालं. त्याच्यानंतर मग मी इथं मला तूप करायचं होतं, जे की मी लोणी काढून ठेवलेलं होतं, ते जिथं मी गॅसवर ठेवून दिलेलं. आणि त्याच्यानंतर हे भांडे वगैरे मला आवरायचे होते, कारण की खूप पसारा झालेला होता. तर संध्याकाळ झालेली होती आणि आपल्या इथं तूप पण झालेलं होतं. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी तूप केलं. त्याच्यानंतर मी ते ब्लाऊज उद्याच करणार आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.